इन्व्हेंटरीमध्ये ज्याच्या स्टॉकची व्हॅल्यू मिनिमम स्टॉकपेक्षा कमी आहे अशी प्रोडक्ट्स आपल्याला होम पेजवरती डिस्प्ले करायची आहेत, जेणेकरून जो शॉपकीपर असेल किंवा या ॲप्लिकेशनचा युजर असेल त्याला समजेल की कुठली प्रॉडक्ट आपल्याकडली संपत आलेली आहेत. कळलं का? कारण या इन्व्हेंटरीमध्ये हजारो प्रोडक्ट्स असू शकतात. मग तो मॅन्युअली थोडी चेक करत बसणार, हे याच्यापेक्षा छोटा आहे का, हे याच्यापेक्षा छोटा आहे का. नाही, तर आपण डेटाबेसमधून रिझल्ट फेच करणार आणि तो इकडे डिस्प्ले करणार. एवढं कळलं? मग पहिली गोष्ट आपल्याला काय करावं लागेल, इन्व्हेंटरीच्या रिपॉझिटरीमध्ये ती मेथड बनवावी लागेल जी मिनिमम स्टॉकपेक्षा कमी स्टॉक असणाऱ्या प्रॉडक्टची लिस्ट आपल्याला रिटर्न करेल. मग इन्व्हेंटरी रिपॉझिटरीमध्ये जातो, आणि याच्यामध्ये मी एक मेथड बनवतो. काय बनवतो? मेथडचं नाव काय देऊया आपण, गेट लो स्टॉक इन्व्हेंटरी असं काहीतरी देऊया. ठीक आहे. जी काय रिटर्न करणार, रिटर्न टाईप काय असणार, लिस्ट ऑफ इन्व्हेंटरी, इन्व्हेंटरीची लिस्ट रिटर्न करणार. गेट लो स्टॉक हे फंक्शन बनवलं. आता हे फंक्शन काय रिटर्न करणार, तर इथे मी एक क्वेरी लिहितो, त्या क्वेरीचा रिझल्ट रिटर्न करणार. क्वेरी काय लिहितो मी, सिलेक्ट स्टार फ्रॉम इन्व्हेंटरी व्हेअर स्टॉकची व्हॅल्यू लेस दॅन मिनिमम स्टॉक. ओके. याला आपण ऑर्डर बाय काय करूया, याला आपण ऑर्डर बाय कसं करूया, याने ह्याला ऑर्डर बाय करूया आपण, ऑर्डर बाय नेम करूया की ऑर्डर बाय स्टॉक करूया. ऑर्डर बाय काय करतं, सॉर्ट करतं. नेम वाईज सॉर्ट करूया की ज्याची कमी क्वांटिटी आहे तो वरती दिसला पाहिजे असे सॉर्ट करूया. कसं करूया, ज्याची खूपच कमी क्वांटिटी आहे तो वरती दिसला पाहिजे असं, की नेम वाईज करूया. नेम वाईज किती जणांना वाटतं, हात वर करा. पूर्ण करा. एक दोघांना. आणि क्वांटिटी वाईज किती जणांना वाटतं, जास्त जणांना. ठीक आहे, तर करूया. मग इथे काय लिहिणार, ऑर्डर बाय स्टॉक. असेंडिंग ऑर्डरने होणार, ऑर्डर बाय स्टॉक. आता ही मेथड मला कॉल करायची आहे कुठे, डॅशबोर्ड ओपन होणार त्यावेळेला. मग डॅशबोर्डचा जो कंट्रोलर आहे म्हणजे होम पेजचा कंट्रोलर, त्याच्यामध्ये जाऊया. आणि याच्यामध्ये मी नुसतंच पेज रिटर्न करत होतो ना, आता त्याच्यावरती मी डेटा पाठवणार. कसा पाठवणार, तर मॉडेल वापरून हे इम्पोर्ट करूया. इम्पोर्ट केल्यानंतर मला त्याच्या मेथड्स मिळणार. ॲड ॲट्रिब्यूट नावाची मेथड. हे इम्पोर्ट झालं नाही व्यवस्थित. कुठलं करायचं, स्प्रिंग फ्रेमवर्कवालं इम्पोर्ट. ॲड ॲट्रिब्यूट. ॲट्रिब्यूटमध्ये काय पाठवणार मी इथे, लिस्ट. कसली लिस्ट पाठवतो आहे डॅशबोर्डवरून मी, लो स्टॉकची ना. लिस्ट ऑफ इन्व्हेंटरी असं लिहूया म्हणजे व्यवस्थित आपल्याला इथे समजेल. लिस्ट ऑफ इन्व्हेंटरी. आणि याला इथून आपण लिस्ट पाठवूया. लिस्ट आपली कशामध्ये, इन्व्हेंटरी रिपॉझिटरीमधून मिळणार. मग इन्व्हेंटरी रिपॉझिटरीचं इथे ऑब्जेक्ट बनवूया आणि याला ऑटो वायर करूया. आता ते ऑब्जेक्ट इथे पाठवूया. कुठली मेथड, इन्व्हेंटरी रिपॉझिटरी डॉट गेट लो स्टॉकवाली मेथड. कळलं का? आता आपण जाणार डॅशबोर्डवरती.
डॅशबोर्ड डॉट HTML. ओके. आणि याच्यामध्ये आपण आता मेन्यू बारच्या खाली H1 टॅगमध्ये लिहूया लो स्टॉक. लो स्टॉक कोणाकोणाचा लो स्टॉक आहे त्याचा आपण इथे टेबल दाखवूया. टेबलमधला पहिला रो, पहिल्या रोमध्ये काय काय आपल्याला दाखवायचं आहे, तर पहिला काय सिरियल नंबर, त्याच्यानंतर काय दाखवूया टायटल दाखवूया, त्याच्यानंतर काय दाखवूया स्टॉक किती उरला आहे तो दाखवूया. ओके. एवढं दाखवलं तरी बस. बाकीचे सगळे डिटेल बघायचे असतील तर त्याचा मी ऑलरेडी पेज बनवलं आहे, तिकडे जाऊन बघू शकतो. आता आपण इथे डायनामिक रो बनवणार. खालचे रो आहेत ते डायनामिकली जनरेट व्हायला पाहिजे. TH:each एक एक आयटम त्याच्यातून काढणार. कशामधून, तर त्या लिस्टचं नाव काय आहे, लिस्ट इन्व्हेंटरी. याच्यामधून एक एक आयटम घेणार. सिरियल नंबर दाखवण्यासाठी मला इटरेटर लागणार, म्हणून मी इथे इटर हे व्हेरिएबल घेतलं. आणि पहिला TD आहे, सिरियल नंबर दाखवायचा आहे ना, तिथे इटरेटर वापरणार. TH:text इटर डॉट नेक्स्ट. इटर डॉट नेक्स्ट होतं की इटर डॉट इंडेक्स होतं, काय होतं चेक करूया. कुठलं पण HTML पेज ओपन करा ज्याच्यामध्ये टेबल वापरलं गेलं आहे. आपण इनवॉइस डिटेल्स ओपन करूया आणि त्याचं टेबल बघूया. इटर डॉट इंडेक्स आहे बघा, इटर डॉट इंडेक्स हे 0 बेस इंडेक्स नंबरिंग असणार. +1 केलं की काय झालं, त्यात 1 ॲड होणार. हे काय आहे ते ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे तुम्हाला. त्यानंतर दुसरं इथे मला आता दाखवायचं आहे टायटल. TH:text आयटम डॉट टायटल. आता हे जे टायटल इन्व्हेंटरीची लिस्ट जी रिटर्न होणार, त्या इन्व्हेंटरीच्या एंटिटीमध्ये याच्यात कुठे टायटल आहे का, प्रोडक्टचं टायटल आहे का, नाही. तर काय आहे इथे प्रोडक्टचा ID आहे. प्रॉडक्टच्या आयडीच्या ठिकाणी प्रॉडक्टचं नाव कसं डिस्प्ले करायचं हे तुम्हाला ऑलरेडी शिकवलेलं आहे. मग त्यासाठी काय करावं लागेल, इथे प्रॉडक्टची रिपॉझिटरी पास करावी लागेल. झालं. प्रॉडक्ट रिपॉझिटरी पास केली. आता ती मला ॲक्सेस करायची आहे HTML पेजमध्ये. आयटममध्ये काय आहे, इन्व्हेंटरीमध्ये काय आहे, ID प्रोडक्ट आहे बरोबर ना. ID प्रोडक्टवरून मला काय पाहिजे, त्या प्रोडक्टचं टायटल पाहिजे. मग आधी ID प्रोडक्टवरून आपल्याला प्रोडक्ट कसं मिळणार, तर प्रोडक्ट रिपॉझिटरी डॉट गेट रेफरन्स बाय ID आणि याच्यामध्ये टाकणार आयटम डॉट प्रोडक्टचा ID. आणि मग इथून इथपर्यंत याचं उत्तर काय असणार, तर प्रोडक्टचं ऑब्जेक्ट मिळणार आपल्याला ID वरून. मग त्या प्रोडक्टच्या ऑब्जेक्टमध्ये काय आहेत ॲट्रिब्यूट्स, ID टायटल अशी आहेत ना, कॅटेगरीज ID वगैरे. तर मला इथे काय पाहिजे, टायटल पाहिजे. मग इथे टायटल दिसणार. आता तिसरं दाखवायचं आहे तो म्हणजे स्टॉक. स्टॉक दाखवायचा आहे. स्टॉक आपल्या टेबलमध्ये ऑलरेडी आहे, आयटम डॉट स्टॉक. संपलं. आता रन करून बघूया. रन करून बघण्यापूर्वी याला जरा बॉर्डर देऊया. टेबलला बॉर्डर देऊन झाली. आता मी कुठे जाणार, होमवर जाणार. होमवर मग अशी सगळं ब्लँक होतं याच्यापूर्वी बघितलं तर. आता होमवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे लिस्ट दिसली पाहिजे. इथे काहीतरी एरर दाखवतोय. काय एरर आहे तो बघूया. प्रॉपर्टी और फील्ड ID प्रोडक्ट कॅनॉट बी फाउंड ऑन ऑब्जेक्ट टाइप स्ट्रिंग. आयटम डॉट ID प्रोडक्ट केलं ना. आयटम म्हणजे हा कोण आहे, लिस्ट ऑफ इन्व्हेंटरी येत नाही आहे, तर हे काय येत आहे, स्ट्रिंग म्हणून रिटर्न होतं आहे. मग डॅशबोर्डवरून नक्की काय पाठवलं आहे बघूया.
लिस्ट ऑफ इन्व्हेंटरी हे बरोबर आहे. मग इथून हे काय रिटर्न करतं आपल्याला, लिस्ट ऑफ इन्व्हेंटरी रिटर्न करतो. याच्या आतमध्ये काही चुकलं आहे का, फ्रॉम इन्व्हेंटरी वेअर स्टॉक लेस दॅन मिनिमम स्टॉक ऑर्डर बाय स्टॉक, बरोबर आहे सगळं. काय रिटर्न करतं हे, लिस्ट ऑफ इन्व्हेंटरी. लिस्ट ऑफ इन्व्हेंटरी आपण इथे घेतलं आहे, बरोबर. काय झालं इथे, डॉलर कर्ली ब्रॅकेट लिहायला विसरलो. कळलं की नाही, आता होणार. आता मी हे रिफ्रेश करतो. बघा कमी स्टॉकवाला दिसतोय ना, रिन. हाच का दिसतोय, कारण मिनिमम स्टॉकपेक्षा याचा स्टॉक कमी आहे, बरोबर. मग आता समजा आपण यांना पण कमी करूया. कसे करूया, इनवॉइसमध्ये जाऊन ऑर्डर बनवून करूया की डायरेक्ट डेटाबेसमध्ये जाऊन करूया, कसं करूया, इनवॉइसमधून. ठीक आहे, म्हणजे लिगल मार्गाने करा असं म्हणताय. ठीक आहे, जाऊया. कुठे आहे इनवॉइस, हे इनवॉइस. इनवॉइसमध्ये नवीन इनवॉइस बनवायचं असेल तर नवीन बनवा, किंवा आहेत एक्झिस्टिंग त्याच्यामध्ये 3 ॲड केले तरी चालेल. निर्मा डबल झाले ॲड. एक नवीन बिल बनवूया तन्मयच्या नावाने. याच्यामध्ये डेटॉलच्या 20 क्वांटिटी टाकूया, संतूरच्या पण 20 टाकूया, हिमालयाच्या पण 20 टाकूया. बघा हिमालयाचा स्टॉक किती आहे, 10 आहे, आणि आपण इथे किती टाकतो, 20 टाकतोय. मग हे अलर्ट आला की नाही. हिमालयाच्या 5 टाकूया, रिनच्या 20 टाकूया, आणि या डेटॉलच्या 15 टाकूया. ओके, आता होमवर जाऊया. बघा आले ना, रिनचा शाप संपून गेलं आहे असं दिसतंय. रिनच्या पावडर, रिनची पाकिटं. मग हा आपला काय झाला, लो स्टॉक अलर्ट. कळलं का. आता ही व्हिडिओ मी इथे थांबवतो, जरी छोटी असली तरी इथे थांबवतो, आणि याच्या पुढे तुम्हाला आता ग्राफ वगैरे कसे प्लॉट करायचे ते दाखवणार. आणि त्याच्यानंतर AI आणि MLची AI आणि ML याच्यात कसं इंटिग्रेट करायचं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग कसं इंटिग्रेट करायचं ते पण दाखवणार.